नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरचं अनधिकृत बांधकाम हटवायला सुरुवात झाली आहे. अफजल खानाच्या कबरीजवळचं हे अतिक्रमण महसूल आणि वन विभागाकडून हटवलं जात आहे. या ठिकाणी पाडकामाला सुरुवात झाली आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीनं अफजल खानाच्या कबरीलगतच्या परिसरातलं अतिक्रमण हटवलं जात आहे. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षापासून अफजल खान कबरीलगतच्या अनधिकृत बांधकामावरून वाद सुरू होता आणि अखेर आता प्रशासनाच्या वतीनं या अनधिकृत बांधकामावरती कारवाईला सुरुवात झाली आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाचं जे थडगं आहे आणि त्या थडगाच्या अवतीभोवती जे अतिक्रमण उभं केलेलं ते हटवण्यात यावं आणि असा निर्णय वर्षानुवर्ष अगोदर माननीय हायकोर्ट आणि स्वतः सुप्रीम कोर्टनी पण दिलेला, पण कुठलंही सरकार ते करण्याची हिंमत करत नव्हतं. पण आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि त्या सरकारने आज एक ऐतिहासिक क्षण आम्हा सगळ्या शिवप्रेमींसाठी अनुभवासाठी दिलेला आहे. आता प्रतापगडाप्रमाणे कोल्हापूरच्या विशाळगडावरील सुद्धा अतिक्रमण काढा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारकडे केली आहे. सरकारने आज सकाळी जे प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाची कबर आहे त्या कबरीच्या आजूबाजूला जे अनधिकृत बांधकाम केलेलं आणि त्या कबरीचं जे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केलेला, छत्रपतींनी अफजल खानाला ह्या ठिकाणी मातीत गाडलं होतं आणि काही लोक त्या ठिकाणी त्या कबरीचं उदात्तीकरण करत होते. तर हा जो उदात्तीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला सरकारनं आज मातीत गाडलेला आहे. तर याच संदर्भात भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही ऐकूयात. आमच्या मंदिरांची विटंबना केली, आमच्या हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले, अशा अफजल्याच्या थडग्याभोवतीचं बांधकाम शिंदे फडणवीस सरकारने हटवलंय आणि म्हणून हिंदुत्ववादी शिंदे फडणवीस सरकारचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. कारण आज शिवप्रताप दिनाच्या दिवशीच शिंदे फडणवीस सरकारने आपला प्रताप दाखवून दिलाय. ज्यांनी आमच्या मंदिरांची विटंबना केली, आमच्या हिंदू समाजावर. तर या अफजल खानाच्या कबरीचा इतिहास नेमका काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. तोच आजचा दिवस म्हणजे 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. मग खानाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधली आणि अफजल खानासह सय्यद बंडाची देखील कबर तिथे बांधण्यात आली. दोन्ही कबरींच्या देखभालीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. तर याच अफजल खानाच्या कबरीलगत असलेलं अनधिकृत बांधकाम हटवलं जात आहे पोलीस बंदोबस्तामध्ये आज प्रतापगडाच्या पायथ्याशी. थेट आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, एकतर इथे प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अनधिकृत बांधकाम ते हटवलं जात आहे, दुसरीकडे विशाळगडासंदर्भात सुद्धा जी मागणी होते, काय त्याबद्दल सविस्तर? एकूणच पाहायला गेलं तर आता ज्या ज्या ठिकाणी गडावरती अशा पद्धतीचे अतिक्रमण झालेले आहेत ते अतिक्रमण हटवण्याची मोहीम आता सरकारनं हाती घेतल्याचंच पाहायला मिळते आणि त्याची सुरुवात आहे ते अफजल खानाच्या कबरीपासून केली गेल्याचं आपल्याला दिसून येते. अफजल खानाच्या कबरीच्या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी बांधकाम आहे किंवा अतिक्रमण आहे ते काढून घेण्याची मोहीम सरकारनं हाती घेतल्यानंतर आता इतर गडांच्या ठिकाणच्या अतिक्रमणाबाबत सुद्धा आता अनेक शिवप्रेमी आहेत ते अशा पद्धतीची मागणी करू लागलेले आहेत आणि विशाळगडावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत. ही अतिक्रमण काढण्याची मागणी सुद्धा आता शिवप्रेमींच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सरकार आता या मागणीची सुद्धा दखल घेऊन या गडावरती किंवा इतर ज्या गडावरती जे अतिक्रमण झालेले त्या ठिकाणची अतिक्रमण काढून
मूळ स्वरूपात हे सगळी गडकोट आणते का हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि अर्थात ही मागणी देखील रास्त आहे गडप्रेमींची. विशाळगडाच्या अवतीभोवती असलेलं अनधिकृत किंवा अतिक्रमण सुद्धा हटवलं जावं अशी मागणी केली जाते. जसा निर्णय सरकारकडून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीभोवती असलेल्या अनधिकृत बांधकाम पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे काम सध्या प्रतापगडाच्या पायथ्याशी सुरू आहे, पोलीस बंदोबस्तात. आणि आता पुढची बातमी. ओबीसी आरक्षणावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींची संख्या आणि राजकीय मागासलेपण यावरती आधारित जयंतकुमार बांठिया यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला होता. आणि या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 2 वेळा सुनावणी झाल्यानंतर आज पुन्हा सुनावणी होतीये. आणि या सुनावणीमध्ये जर राज्यामध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे हे सिद्ध झालं तर आरक्षण मिळणार आहे, अन्यथा ओबीसी आरक्षण कायमस्वरूपी जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण वेगळी दिशा घेण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. याआधी सुद्धा 2 वेळा सुनावणी पार पडलेली आहे. आणि आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं ओबीसी समाजाचं लक्ष लागलेलं आहे. ओबीसी आरक्षणाबाबत आज महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये आज. थेट जाऊयात, अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. धनंजय चंद्रचूड जे नवनियुक्त सरन्यायाधीश आहे भारताचे, त्यांच्या कोर्ट क्रमांक 1 मध्ये ही सुनावणी होणार आहे. त्या सूची बघितली आजची तर त्या सूचीमध्ये 21 क्रमांक देण्यात आलेला आहे या याचिकेवरती सुनावणीसाठी. खास करून ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला बांठिया आयोगाचा आणि त्याच्या आधारावरती जर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो यामध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा पुढे आला होता, खास करून ओबीसींच्या. या संदर्भात आपल्याला माहित असेल की गेल्या 6 महिन्यापासून या संदर्भात सुनावणी सुरू आहे. जिल्हा परिषदच्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही लढाई सुरू झाली होती आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की तात्काळ आपण निवडणुका जाहीर करा. पण त्यानंतर सलग 2दा या संदर्भात वारंवार तारखा देण्यात आल्या, त्यामुळे अजूनही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. आज सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की सुनावणी पूर्ण व्हावी आणि कुठेतरी ओबीसी आरक्षणाचा मार्ग जो आहे तो मोकळा व्हावा. महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या संदर्भात, प्रभाग रचनेच्या संदर्भात देखील याचिका आज असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये खास करून जर बघितलं मुंबईसारखी महानगरपालिका ज्याच्या याच्यावरून मोठा राजकीय वाद सुरू आहे त्या संदर्भात देखील आज सुनावणी होईल. एकीकडे प्रभागांची संख्या वाढवण्याच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीनं खास करून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष, दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो शिवसेनेचा पक्ष जो आहे, जो खास करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हा पक्ष आहे, या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांविरुद्ध दावे केले जातात. त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये वाढ केली जाते की हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच ओबीसी आरक्षणाचा देखील जो मुद्दा आहे, ज्यामुळे राजकीय संकट निर्माण झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, त्या राजकीय संकटावरती ढग आज कमी होतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. सुनावणीला सुरुवात होईल त्यावेळी तुमच्याकडे पुन्हा येऊच. पुढची बातमी आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा राज्यातला आजचा 4था दिवस आहे. नांदेडच्या लोहा इथून सकाळी यात्रेला सुरुवात झाली तर संध्याकाळी नवा मोंढा मैदान येथे राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेमध्ये विविध लोककला आहेत, वासुदेव असेल, वारकरी सुद्धा सामील झालेले आहेत आणि आपण बघतोय आता या ठिकाणी कोत्राड सुद्धा सामील झालेले आहेत. कुठून आले? कुठून आले? 20 वर्षांनी जागा नाही, काय नाही, कुछ भी नाही बस साहेब. मग राहुल गांधींना भेटले का? ना भेटले, आजच भेटले. राहुल गांधीला भेटले तेव्हा काहीच बोलले नाही? काय बी बोलत नाही साहेब, बोलले नाही. मराठी बी बरोबर आहे ना, मला तेलुगू येतात. तेलुगू हो का? ए भाऊ ऐक ना, राहुल गांधी भेटले का तुम्हाला? भेटले नाही, भेटायचं होतं आम्हाला. त्याला भेटले ना? त्याला भेटले, काय सांगले नाही, ते काय बोलले नाही? काही बोलले नाही, भेटू दिले नाही. का? काय भेटू दिले नाही माणसाला. एकाला भेटू दिलं? हा, भेटू दिले. मग काय अडचण काय तुमची? आम्हाला राहायला जागा नाही, काय नाही. 10-15 वर्ष वडील बाप समजा असंच राहतो हिंडालेत. अरे गावाला हिंडतात आम्ही असं. नांदेडमध्ये ठिकाण धरलेलं आहे. मग जागा नाही, काय हाय कुठले तुम्ही? आम्ही इथंच बरोबर फिरत काहीच नाही. आमच्या गाव गाव नाही आमचं खाली. असं फिरायचं थप्पू टाकून. बघितलं आपण की
विविध लोककला असतील, त्याची जोपासना करणारे कलावंत असतील, ते भेटत असतात नेहमी आणि त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी त्यांना राहायला घर वगैरे नाही. अनेक समस्या लोक त्यांच्या समोर मांडतात. विद्यार्थी असतील, तरुणी असतील, बघतो आपण शेतकरी असतील, व्यापारी असतील, हे सगळे त्यांच्या समोर जे आहे येऊन आपली समस्या मांडत असतात. या संदर्भातली सविस्तर बातमी पाहूयात. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रामध्ये आणि या यात्रेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांसोबत महाविकास आघाडीतले नेते सुद्धा किंवा महाविकास आघाडीतील सहभागी पक्षांपैकी आदित्य ठाकरे, संजय राऊत सहभागी होऊ शकतात, तर शरद पवारांच्या स्वास्थ्यामुळे ते मात्र या यात्रेमध्ये सहभागी होणार नाहीयेत. भारत जोडो यात्रेत शरद पवार नाहीत. अजित पवारांचीही भारत जोडोकडे पाठ. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यात्रेत होणार सहभागी. काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर महाविकास आघाडीतील सख्खा मित्र राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार की नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. सुरुवातीला शरद पवार राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी होतील असं सांगितलं गेलं, पण गेल्या आठवड्यात शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली. शिर्डीच्या मंथन शिबिरासाठी आलेल्या पवारांच्या दोन्ही हाताला बँडेज होते. त्यामुळे पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होतील की नाही याबाबत साशंकता होतीच. आता शरद पवार भारत जोडो यात्रेत जाणार नाही हे स्पष्ट झालंय. भारत जोडो यात्रेत सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचे प्रांताचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव, संघटनेतले सहकारी माननीय जितेंद्र आव्हाड आणि मी स्वतः आम्ही तिघही उद्या जाणार आहोत भारत जोडो यात्रामध्ये. त्यानंतर जेव्हा बुलढाण्याला जाईल तेव्हा राजेश टोपे स्वतः तिथे हजर असतील आणि स्वागत करण्यासाठी, आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये रोहित पवार हे भारत जोडो यात्रेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वागत करतात. सुरुवातीपासूनच शरद पवार यात्रेत सहभागी होतील की नाही याबाबत साशंकता होती. आजारामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं. राष्ट्रवादीचे इतर नेते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले, मात्र शरद पवार सहभागी होऊ शकले नाहीत याची सल काँग्रेस नेत्यांमध्ये असणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी किरीट सोमय्या यांचा फिर्यादी म्हणून पोलीस जबाब नोंदवणार आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. दापोली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या तक्रारीवरून दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली होती आणि रिसॉर्ट बांधकाम अपूर्ण असताना कर आकारणीची कार्यवाही केली आणि शासनाची फसवणूक केली म्हणून दापोली पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली. अनिल परब यांच्यासह तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक अनंत कोळी यांच्यावर देखील दापोली पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि पुन्हा एकदा किरीट सोमय्या उद्या रत्नागिरीमध्ये जात आहेत आणि फिर्यादी म्हणून त्यांचा जबाब रत्नागिरी पोलिसांकडून नोंदवला जाणार आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे 12 नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्याचा दौरा करतायत. भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 200 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत सुद्धा उपस्थित असतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेब पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात येत आहेत. त्याच्या आधी पण इकडे पर्यंत आलेले आहेत आणि भंडारा जिल्ह्यामध्ये येत असताना बरेचसे कामं त्यांनी दिली आहेत. मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा मंत्री असताना आम्हाला खूप फार उत्सुकता आहे की साहेब येत आहेत आणि काही कामाची भूमी त्यांच्या हाताने करतोय आणि अपेक्षा आहे की भंडारा जिल्ह्याच्या साहेबांच्या हाताने जे काही विकास होत आहे ह्या महाराष्ट्राचा संपूर्ण विकास होत आहे, पण त्याच्या महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्याचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेच काम आम्ही जे मागच्या अनेक वर्षापासून जे फॉलोअप घेतलेले आहेत ते काम आता पूर्णत्वास साहेबांच्या हाताने होत आहेत. सोलापुरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुखांसोबतच 30 पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. 2.5 वर्षापासून कोणतीही कामं न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचं
तालुका प्रमुखांनी सांगितलं. राष्ट्रवादीमधून देखील तालुका कार्याध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, सगळे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामील झालेले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी जेजुरीतल्या खंडोबाचं दर्शन घेतलं आणि ठाकरे खंडोबाच्या गडावरती आले होते. जेजुरी गडावरती आले होते. जेजुरी इथल्या ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळांनी त्यांचं स्वागत केलं. आदित्य ठाकरे सांगोला इथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते आणि यानंतर परत जाताना त्यांनी जेजुरीत खंडोबाचं दर्शन घेतलं. आपण खंडोबाच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी आलो आहोत असं म्हणत त्यांनी माध्यमांना राजकीय विषयावरती प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी आज नुसतं दर्शन घ्यायला आलो. अनेक दिवसापासून माझ्या मनात होतं. मला वाटतं काही वर्षांपूर्वी उद्धवसाहेबांसोबत आलेलो. आज ह्या मार्गाने चाललेलो तर मी सहज थोडं हे बघितलं की इथे येऊ शकतो का, आणि अर्थात इथे येऊन जेजुरी देवाचं दर्शन घेतलेलं. भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांवरती मोठा आरोप केलाय. माजी मंत्री सतेज पाटील यांनी भीमा सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप महाडिकांनी केलाय. भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विरोधी लोकांनी माजी मंत्री सतेज पाटील यांना हाताशी धरून भीमा कारखाना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले आणि सतेज पाटील यांनी सुद्धा यासाठी पत्र देऊन तक्रारी करून भीमा बंद पाडण्यासाठी साथ दिली असं महाडिक म्हणाले. या सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री आमचे कोल्हापूरचे असणारे त्यावेळचे सतेज पाटील यांनी अतोनात त्रास भीमा कारखाना बंद पडण्यासाठी त्यांनी दिलेला आहे. त्याचे सगळे पुरावे आहेत, त्यांचे सगळी पत्र माझ्याकडे आहेत. मी अनेक वेळा ती पत्र दाखवलेली आहे. भीमा कारखान्यावर कारवाई व्हावी, चौकशी व्हावी, त्यांना फंडिंग मिळू नये, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत. खरं म्हणजे त्यांचा काहीही काडीमात्र संबंध नसताना फक्त एक द्वेषबुद्धीनं त्यांनी हा भीमा कारखाना बंद पडावा यासाठी या तालुक्यातल्या काही बगलबच्च्यांना त्यांनी साथ दिलेली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतल्या शिबिराकडे अजित पवारांनी पाठ फिरवली होती आणि शिवाय तत्पूर्वी त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या आणि त्यामुळे खरंच ते नाराज आहेत की दुसरं काही कारण आहे, पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. शिर्डीच्या अधिवेशनानंतर अजित पवार गेले कुठे? आजोळ घरीही अजित पवारांचा पत्ता नाही. अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागले. शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार गैरहजर राहिले. नगर जिल्ह्यातल्या देवळाली या आजोळ गावी कार्यक्रम असल्याचं सांगून अजित पवार शिबिर सोडून गेले होते. आजारी शरद पवार शिबिराला आले असतानाही अजित पवार निघून गेल्याचं कार्यकर्त्यांना खटकत होतं. पण न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार त्यांच्या आजोळ गावीही नाहीत. त्यामुळे अजित पवार गेले कुठे असा सवाल विचारला जातोय. खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र अजितदादा संपर्कात असल्याचा दावा केलाय. मी तुमच्या चॅनलची बातमी बघितली, ते नॉट रिचेबल आहेत. ही बातमी थोडीशी चुकीची आहे. तुमच्यासाठी नॉट रिचेबल आहे. प्रत्येक माणसाला एक पर्सनल आयुष्य असतं की एखादा माणूस पर्सनल कामासाठी कुठेतरी गेला असेल तर त्याची एवढी मोठी राजकीय बातमी करता हे दुर्दैव आहे. त्यामुळे तुम्हाला ते नॉट रिचेबल असतील म्हणून तुमचा कदाचित वाईट वाटलं असेल तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्हाला दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही अजित पवार नव्या जोशात परत येतील या आशावादावर कायम आहेत. अजितदादा निश्चितच तुमच्याशी बोलतील. तुम्ही अजितदादांबद्दल विचारत असाल तर त्यांच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून अजितदादा याचा जबाब निश्चित देतील. आज अजितदादा तुम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा त्याची निश्चितच तुम्हाला अजितदादांबद्दल असे प्रश्न विचारायचीच गरज नाहीये. अजित पवार हे सातत्यानं जनतेत राहणारे नेते. राज्यात अनेक घडामोडी घडत असताना विरोधी पक्षनेते नॉट रिचेबल असणं हे थोडं खटकणारच आहे. विरोधी पक्षनेते 4 दिवस सार्वजनिक पातळीवर अदृश्य असतील तर चर्चा तर होणारच ना. मुंबईहून विनोद राठोडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये आणि एक मोठी बातमी. मुंबई हायकोर्टाकडून कुस्तीगीर परिषदेचा आदेश रद्दबातल करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेनं महाराष्ट्र कुस्ती परिषदेची कार्यकारिणी बरखास्त केली होती आणि शरद पवार अध्यक्ष राहिलेल्या बरखास्त महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं रामदास तडस गटाला मोठा दणका दिलाय. बाळासाहेब लांडगे यांनाच सरचिटणीस म्हणून पूर्ण अधिकार असतील आणि कुस्ती महासंघानं घेतलेली निवडणूक आणि निवडलेली समिती ही चुकीची आहे, त्यामुळे निवडणूक रद्द ठरवण्यात आली आहे. रामदास तडस गटाला कोणतेही अधिकार आता यापुढे नसतील. मुंबई हायकोर्टानं रामदास तडस गटाला मोठा दणका दिलाय आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. कुस्तीगीर परिषदेसंदर्भातला हा निर्णय. चंद्रकांत, काय अधिक माहिती? त्याचा आपण पहिल्यांदा प्रेक्षकांना हा घोळ काय आहे नेमका ते पहिल्यांदा समजून सांगूया. ही महाराष्ट्र कुस्ती परिषद ही राष्ट्रीय कुस्ती परिषदेची संलग्न बॉडी होती आणि ते स्पर्धा आयोजित करायचे महाराष्ट्र केसरीच्या. पण मध्यंतरी लांडगे यांच्यावर खूप तक्रारी केल्या होत्या त्यांच्याच राजकीय विरोधकांनी संघटनेतल्या. मग राष्ट्रीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग, जे पवारांचे मित्र म्हणत स्वतःला, त्यांनीच शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची बॉडी हे कार्यकारिणी बरखास्त करून टाकली आणि एक अस्थायी समिती नेमली रामदास तडस यांच्या नेतृत्वात, जे की भाजपचे खासदार आहेत, आणि त्यांना महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचा अधिकार दिला आणि ते पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना त्या स्पर्धा आयोजित करण्याचा सगळा राईट पण दिला त्यांनी. त्या विरोधात बरखास्त झालेल्या बॉडीचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे जे हायकोर्टात गेले आणि त्यांनी असं सांगितलं की आमची जी महाराष्ट्र कुस्ती परिषद आहे ही धर्मादाय आयुक्ताकडे ऑलरेडी रजिस्टर आहे, नोंद आहे, त्यामुळे राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेला आमची बॉडी बरखास्त करण्याचा कुठलाही अधिकार नाही कायदेशीर दृष्ट्या. ह्याच मुद्दा मुंबई हायकोर्टाने ग्राह्य धरला आणि त्यांची जी रद्दबातल ठरवली होती ती सगळी कार्यकारिणी ती पुन्हा त्या थोडक्यात राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेने जो आदेश काढला होता तो बरखास्त केला, त्याला स्टे दिलेला आहे. त्यामुळे आता जे राजकीय विरोधक आहेत ते पवारांचे समोरचे प्रशांत भोंडवे आणि जे बाळासाहेब लांडग्यांचे, ते सुप्रीम कोर्टात जाणार काय या निर्णयावर? कारण हा सगळा वाद मुळात महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी घ्यायची याच्यावरून सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे आता हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. जर सुप्रीम कोर्टाने स्टे दिला तर मुरलीधर मोहोळच घेऊ शकतील. जर स्टे नाही दिला आणि बाळासाहेब लांडगेंना तो अधिकार आता हायकोर्टाने जो दिलेला तो दिला, तर मग पुन्हा वाद निर्माण होतील की महाराष्ट्र केसरी स्पर्धा बाळासाहेब लांडगे घेते, ते ठरवतील कोणी घ्यायचं ते. असा तो सगळा वाद आहे. बरं चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मार्ग मात्र यामुळे मोकळा झालाय. पुढची बातमी. मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या एका मयत आदिवासी महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा मोबदला एक तोतया महिलेला उभी करून लाटण्यात आलाय आणि ही बातमी काल दिवसभर न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. यानंतर महसूल विभागामध्ये चांगलीच खळबळ माजली. न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानं खडबडून जाग आल्यामुळे भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेत कागदपत्रांची तपासणी करून येत्या 2 ते 3 दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे अशी अनेक प्रकरणं समोर येण्याची देखील शक्यता आहे. भगीरथी रामा मुकणे यांना नोटीस दिलेली आहे की आपण रक्कम 58,42,996 एवढी रक्कम आपण शासनाची आपल्या खात्यावर वर्ग झालेली आहे आणि त्यामुळे आपल्यावरती फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये आणि आपल्याकडून सक्तीने ही वसुली का करू नये, ह्या नोटीसला अद्यापपर्यंत श्रीमती मुकणे यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही. आम्ही त्याची वाट पाहतोय. ते उत्तर आल्यानंतर एक साधारणतः 2-3 दिवसांमध्ये आपण पुढील फौजदारी गुन्हा दाखल करण्याबद्दलची कारवाई पूर्ण करणार आहोत. राज्यातल्या पहिल्या महारेरा सर्टिफिकेट घोटाळ्याची लिंक आता राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचू लागली आणि याचं कारण म्हणजे इतका मोठा घोटाळा हा राजकीय आशीर्वादाशिवाय होणं शक्यच नाही आणि अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. महारेरा घोटाळ्यात राजकीय लिंक, राजकीय आशीर्वादानं सुरू होता महारेरा घोटाळा. तपासावर येऊ शकतो दबाव. कल्याण डोंबिवलीत एकच खळबळ. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत उघडकीस आलेला महारेरा सर्टिफिकेट घोटाळा आता चांगला चर्चेत आलाय. जेव्हापासून ईडीनं या प्रकरणात लक्ष घातलंय तेव्हापासून या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या SITनं तपास वेगानं करत 5 जणांना अटक देखील केली. पण SIT इतके दिवस काय करत होती असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण
SITवर राजकीय दबाव आहे का असा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. तोच आता या प्रकरणात राजकीय लिंक समोर आल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय. ज्या महानगरपालिकेने FIR केले त्यांना या बिल्डिंग सुद्धा सापडत नाहीये. म्हणजे किती याच्यामध्ये नेग्लिजन्स आहे या प्रकरणामध्ये आणि याच्यातलं कोणी सिरियसली घेत नाही या प्रकरणाला. तर ह्याच्यावरती कुठेतरी कोणीतरी म्हणजे शासनाने तरी असा दबाव आणला पाहिजे आणि याला एका टोकाच्या भूमिकाला जाऊन या सगळ्याला निष्पन्न काढला पाहिजे. महारेरा बनावट सर्टिफिकेट घोटाळ्याकडे सुरुवातीपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात होतं. कारण ज्या 65 बांधकाम व्यावसायिकांनी हे बनावट रेरा सर्टिफिकेट मिळवलं त्यांच्या प्रोजेक्टमध्ये अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी काळा पैसा गुंतवलाय. यातील काही काळा पैसा हा परदेशातून आल्याचं देखील बोललं जात आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झालंय म्हणून ईडीनं या प्रकरणात एंट्री केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये NI घोटाळा झाला होता. या NI घोटाळ्यामध्ये सहभाग असलेल्या 250पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकांची पळताभुई थोडी झाली होती. आपल्यावर पोलीस कारवाई होऊ नये याकरता हे बांधकाम व्यावसायिक तत्कालीन राजकीय नेत्यांकडे लाखो रुपये घेऊन चक्रा मारायचे. त्यावेळी राजकीय नेत्यांनी मांडवली बादशाहची भूमिका बजावली होती. पण आता महारेरा बनावट सर्टिफिकेट घोटाळ्यामध्ये राजकीय वरदहस्तानेच घोटाळा झाल्यामुळे या घोटाळ्याला रफादफा करण्याचं काम राजकीय नेते करतायत अशी चर्चा आहे. महारेरा बनावट सर्टिफिकेट प्रकरणात अटक केलेल्या 5 जणांच्या चौकशीत देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या दिसत असलेला महारेरा सर्टिफिकेट घोटाळा हिमनगाचं टोक असून या टोळीनं राज्यात इतरही ठिकाणी असाच घोटाळा केलाय का याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या छत्तीसगड सीमेतील अतिदुर्गम भागामध्ये रस्त्याअभावी रुग्णवाहिका पोहोचत नाहीत. त्यामुळे रुग्णांचा खाटेवरूनच प्रवास सुरू आहे. तब्बल 23 किलोमीटर खाटेवरून पायी प्रवास करून महिला रुग्णाला लाहेरीच्या रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. मेटेवाडा गावामध्ये जायला रस्ता नाही आणि त्यामुळे इथल्या रुग्णांना भामरागड तालुक्यामध्ये लाहेरी इथे उपचारासाठी यावं लागतं. गडचिरोली जिल्ह्यातील हत्तीच्या कळपानं पुन्हा एकदा गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रवेश करत धुमाकूळ घातलाय आणि हत्तीच्या या कळपानं अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरातील धान पिकांचं मोठं नुकसान केलंय. हत्तींचा कळप दाखल झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ वन विभागाचा चमू सुद्धा दाखल झाला आणि या कळपाला इथून बाजूला काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. याआधी 13 ऑक्टोबरला हत्तीच्या कळपानं गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव, नागंडोह आणि तिडका परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतर हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलामध्ये परतला होता. मात्र काल उमरपायली परिसरात या कळपानं कापणी केलेल्या धान पिकांचं नुकसान केलं आणि त्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान वन विभागाकडून या हत्तींच्या हालचालींवरती नजर ठेवली जाते आणि हत्ती एखाद्या गावामध्ये शिरणार असल्याचं समजताच वन विभागाकडून हत्तींना दुसऱ्या ठिकाणी हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र में छत्तीसगढ़ से तकरीबन 12-13 अगस्त को हाथी ने एंटर किया था महाराष्ट्र के गढ़चिरौली डिवीज़न में, जहां फिलहाल हम हैं. वहां से पिछले 3-3.5 महीने हम हाथियों का मॉनिटरिंग कर रहे हैं. हमारे यहाँ हमने ऑब्जेक्टिव रखा है कि मिनिमम लॉस ऑफ द प्रॉपर्टीज़, मिनिमम ह्यूमन लॉस एंड धान खेत जो यहाँ का एक डोमिनेंट पीक है, नुकसान कम से कम किया जाए. इसके लिए हमने थर्मल ड्रोन के माध्यम से हाथियों के ऊपर निगरानी रखनी शुरू कर दी है. हाथियों की जो हीट एनर्जी है उसको कैप्चर करते हुए थर्मल ड्रोन हाथियों का एग्जैक्ट लोकेशन कहाँ पे है ये हमें बताता है. और हमारी वहाँ पे जो हुल्ला टीम वेस्ट बंगाल से हमने जो बुलाई है और हमारे जो महाराष्ट्र वन विभाग के कर्मचारी है वो दोनों मिलके इनकेस अगर ये हाथी किसी गांव के पास में या खेत के पास में आते हैं तो उन्हें फिर से जंगल एरिया में वापस भेजने के लिए काम करते हैं रात के टाइम पे. अभी इस तरह का जो माहौल है यहाँ पर हाथी सेकंड राउंड ले रहा है. पहले तो एक बार आ चुके हैं, फिर वो बरसा डिवीजन मुड़ुमगांव साइड में चले गए थे. अभी ये सेकंड राउंड 7 नवंबर को यहाँ पर घुसे हैं.
तो हम लोगों का जो एलिफेंट मैनेजमेंट टीम है, हम लोगों का काम ऐसा है कि हाथी को भगाना नहीं है, हाथी के लिए एक सेफ पैसेज क्रिएट करना है, वो जंगल की तरफ जा सके, गांव को प्रोटेक्ट करना है, और वो अगर गांव की तरफ आते थोड़ा उनको पुश करके फिर से जंगल की तरफ लेके जाना है। तो हम लोगों का स्ट्रेटेजीज वगैरह यही होता है, मतलब। और स्ट्रेटेजीज में हम लोग कभी कभी पटाखे और जो मशाल होते हैं, मशाल का यूज़ करते हैं वो हाथी को जंगल की तरफ पुश करने के लिए। इस टाइम में हमारे गांव में पूरा घबराए है, पूरा गांव के लोग जो है पूरे नहीं क्या दहशत फैली हुई है। कल जो ये टाइम में नहीं क्या हाथी आए थे, उस टाइम सब नहीं क्या यानी कि सब खेती में घर के नज़दीक आए थे, तो पूरा दहशत का माहौल फैला है। छोटे छोटे बच्चे लोग इधर उधर भागने के नहीं के चक्कर में है गाँव के लोग। कल हाथियों ने ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये। दिवाळीची सुट्टी नुकतीच संपली आहे आणि या सुट्टीमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान जमा झालंय। 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसात तब्बल 18 कोटी रुपयांचं भरभरून दान भाविकांनी साईंच्या चरणी अर्पण केलं आणि यामध्ये रोख रक्कम, ऑनलाईन देणगी, चेक्स, सोनं आणि चांदी तसंच परकीय चलन या सगळ्याचा समावेश आहे। दानपेटीमध्ये एकूण 3,11,79,184 रुपये इतकं दान या दिवाळीच्या सुट्टीच्या काळात साईबाबांच्या चरणी। दुसरीकडे देणगी काउंटरवरती 7,54,45,408 रुपयांची देणगी आली आहे। ऑनलाईन स्वरूपामध्ये 1,45,42,808 रुपये आणि चेक आणि डीडी या स्वरूपात 3,03,55,000 रुपये देणगी। मनी ऑर्डरद्वारे 7,28,833 रुपये, तर डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वरूपात 1,84,22,426 रुपये, तर सोनं 860.450 ग्रॅम, तसंच चांदी 13,345.970 ग्रॅम आणि परकीय चलन 24.80 लाख रुपयांचं परकीय चलन स्वरूपात साईबाबांच्या चरणी गेल्या 15 दिवसात दिवाळीच्या सुट्टी दरम्यान आलेलं दान। भारत सरकारनं परकीय देणगी स्वीकारण्यासाठी लागू केलेल्या नवीन नियमावलीमुळे देशातील देवस्थानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। देशातील दुसरं सर्वात श्रीमंत देवस्थान साईबाबा संस्थांच्या परकीय चलनाच्या नोंदणी प्रमाणपत्राचं नूतनीकरण प्रलंबित आहे। केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे हे नूतनीकरण प्रलंबित आहे, त्यामुळे गेल्या 1.5 वर्षापासून 21 देशातील परदेशी भाविकांकडून साई संस्थांना दान म्हणून देण्यात आलेलं 6,30,00,000 परकीय चलन बँकेमध्ये जमा करता आलेलं नाही। त्यामुळे संस्थांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसलाय। केंद्रीय गृह मंत्रालयानं परदेशी भाविकांचे पासपोर्ट आणि रहिवासी दाखला असल्याशिवाय हे चलन जमा करण्यात येऊ नये असे आदेश देशातील धार्मिक तीर्थक्षेत्रांना किंवा स्थळांना दिलेले आहेत। सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पटियाला हाऊस कोर्टामध्ये दाखल झाली आणि तिच्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपलेली आहे। त्यामुळे न्यायालयानं जॅकलिनला 50,000च्या जात मुचलक्यावरती अंतरिम जामीन मंजूर केला होता। 26 सप्टेंबर पासून जॅकलिन जामिनावरती बाहेर आहे आणि आज पुन्हा जॅकलिनच्या जामिनावरती सुनावणी होतीये। त्यामुळे जॅकलिनला पुन्हा मुदतवाढ मिळणार का हे बघावं लागेल। सुकेश चंद्रशेखर 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये दाखल झालेली आहे। पटियाला हाऊस कोर्टामध्ये तिच्या अंतरिम जामिनाची मुदतकरण संपलेली आहे। यापूर्वी न्यायालयानं जॅकलिनला 50,000च्या जात मुचलक्यावरती अंतरिम जामीन मंजूर केलेला होता आणि त्यामुळे 26 सप्टेंबर पासून जॅकलिन जामिनावरती बाहेर होती आणि आज पुन्हा एकदा जॅकलिनच्या जामिनावरती सुनावणी होते। त्यामुळे तिला आणखी मुदतवाढ मिळणार का हे पाहावं लागेल। आज पटियाला कोर्टामध्ये ती पोहोचलेली आहे। सुकेश चंद्रशेखरचं 200 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचं प्रकरण आणि याच संदर्भात जॅकलिन फर्नांडिस पटियाला हाऊस कोर्टामध्ये पोहोचली आहे, कारण तिच्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपलेली आहे। आधी 50,000च्या जात मुचलक्यावरती अंतरिम जामीन जॅकलिनला मंजूर झालेला होता आणि त्यामुळे ती जामिनावर बाहेर होती साधारण 26 सप्टेंबर पासून आणि आज पुन्हा एकदा जॅकलिनच्या जामिनावरती सुनावणी होणार आहे पटियाला हाऊस कोर्टामध्ये। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक अपडेट? खास करून आज आरोप प्रत्यारोप होत आहे जॅकलिन फर्नांडिसच्या अंतरिम जामीन प्रकरणामध्ये। एक तर यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ईडीच्या वतीने जे आरोप लावण्यात आलेले आहे की
जॅकलिन फर्नांडिस हे देश सोडून पळण्याच्या तिची इच्छा आहे, त्यामुळे LOC जारी करण्यात आलेली आहे. हे सर्व आरोप निराधार आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांनी दिलेलं आहे. महत्वाचं म्हणजे पटियाला कोर्ट या प्रकरणामध्ये, पटियाला हाऊस कोर्ट या प्रकरणामध्ये आगामी 24 आणि 25 नोव्हेंबर पासून खास करून ज्या पद्धतीनं सुनावणी करण्यासाठी तयार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. आणि आता ज्या पद्धतीनं हे स्पष्ट केलं आहे की कोर्टाच्या वतीनं जॅकलिन फर्नांडिसला जे अजूनही डॉक्युमेंट, अनेक महत्वाचे डॉक्युमेंट देण्यात आलेले नाही ते ईडीच्या वकिलांच्या वतीनं किंवा राज्य केंद्र सरकारच्या वतीनं, ईडी खात्याच्या वतीनं ते सर्व डॉक्युमेंट देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. सोबतच जर बघितलं तर आता या सगळ्या प्रकरणामध्ये, अंतरिम जामिनाच्या प्रकरणामध्ये आता जॅकलिन फर्नांडिसच्या याच्यामध्ये खास करून महाठग चंद्रशेखर यांच्या 200 कोटी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून जॅकलिन फर्नांडिसची ईडीने चौकशी प्रारंभ केली होती. त्यानंतर तिला अटक करण्यासाठी वॉरंट देखील करण्यात आला होता. त्यानंतर जॅकलिनला अंतरिम जामीन मिळाला होता. त्यानंतर आता जामीन होत. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यावेळी जॅकलिनच्या जामिनावरती आज पुन्हा सुनावणी होते, त्यासाठी ती स्वतः पटियाला हाऊस कोर्टामध्ये पोहोचलेली आहे. फरार हिरा व्यापारी नीरव मोदीला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा झालाय. ब्रिटनच्या उच्च न्यायालयानं नीरवची याचिका फेटाळली आणि लंडन न्यायालयानं नीरवचं प्रत्यार्पण चुकीचं ठरणार नाही हे स्पष्ट केलंय. त्यामुळे आता नीरव मोदीला कोणत्याही क्षणी भारतामध्ये आणणं शक्य होणार आहे. याआधीच पंजाब नॅशनल बँकेतल्या 11,400 कोटींच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदीला परगंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलंय. क्रिकेट विश्वातनं मोठी बातमी. भारतानं पाकिस्तानचा मोठा डाव उधळून लावलेला आहे. तर पंजाबमधील फिरोजपूर सीमेवरती पाकिस्तानच्या बाजूनं एक ड्रोन पाठवण्यात आलेलं होतं आणि BSFच्या जवानांनी या ड्रोनवरती गोळीबार केलाय. भारतानं पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावलाय आणि सुरक्षा क्षेत्रातनं ही एक मोठी बातमी. पंजाबमधील फिरोजपूर सीमेवरती पाकिस्तानच्या बाजूनं अनेक ड्रोन पाठवण्यात आलेले होते आणि BSFच्या जवानांनी या ड्रोनवरती गोळीबार केला आणि पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावला असंच म्हणावं लागेल. याआधी सुद्धा अनेक ड्रोन पाकिस्तानचे भारतानं नष्ट केलेले आहेत किंवा निकामी केलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा फिरोजपूर सीमेवरती पाकिस्तानच्या बाजूनं आलेले अनेक ड्रोन आणि त्यावरती भारतीय जवानांनी गोळीबार केलाय. जम्मू काश्मीरच्या त्रिकुटा भागामध्ये लष्कराच्या जवानांनी मोठा कट उधळलाय. यामध्ये जवानांनी बंदुका, जिवंत काडतुसांसह काही हँड ग्रेनेड सुद्धा जप्त केलेले आहेत. आता बातमी राज्यातून आहे. साताऱ्यात अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आलेले आणि अतिक्रमणाविरोधातली कारवाईची दृश्य आता समोर आलेली आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर आणि त्याच्या समोरच असलेली अतिक्रमणं हटवण्यात आलेली आहेत आणि ते काम जे आज सकाळपासून सुरू करण्यात आलेलं आहे. कबरीसमोरचं बांधकाम पाडण्यात आलंय. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम सुरू करण्यात आलेलं होतं आणि आता त्याची ही काही दृश्य समोर आली आहेत. साताऱ्यातून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवती असलेली काही अनधिकृत बांधकामं पाडण्यात आल्याची ही दृश्य समोर आली आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमणं हटवण्यात आलेली आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम सकाळपासून सुरू झालंय आणि या अतिक्रमण विरोधातील कारवाईची काही दृश्य एक्सक्लुझिव्ह समोर आली आहेत. प्रशासनाकडून हे काम आज सकाळपासून सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचीच ही दृश्य. आता थेट जाऊयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत. आरक्षण दिलाय. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार आल्यावर बांटी आयोगाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर केल्यावर सुप्रीम कोर्टाने मान्यताच दिली आहे.
केवळ 93 नगरपालिका तर टेक्निकल त्या ऑर्डरमध्ये आल्या नाही आणि म्हणून ते सुनावणी आहे. निश्चितपणे यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण दिल्यामुळं याही 93 नगरपालिका ज्या सुटलेल्या आहेत त्यांना ते आरक्षण मिळेल अशी मला अपेक्षा आहे. अफजल खानाच्या कबरी शेजारी एक अनधिकृत बांधकाम होतं ते आज पाडण्यात आलं शिंदे फडणवीस सरकारकडून. खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. तिथे प्रतापगड उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद आणि अनेक संघटनांनी अफजल खानाच्या कबरीला लागून अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम झाले होते आणि मागच्या सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरेजीच्या सरकारच्या काळात वारंवार सांगितलं हे केलं पाहिजे, पण उद्धवजींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेशरमध्ये ही कारवाई केली नाही. पण मी शिंदे फडणवीस सरकारचा आभार मानतो, अभिनंदन करतो की प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं हे अतिक्रमण आणि तेही अफजल खानाच्या कबरीच्या बाजूला असलेलं अतिक्रमण जे सुरू झालं होतं, जर हे पाडलं नसतं तर त्या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणावर अजून अतिक्रमण झाले असते आणि खऱ्या अर्थाने प्रतापगडाचं जे स्थान आहे ते उद्ध्वस्त झालं असतं, प्रतापगडाचं स्थान जे कमी झालं असतं. संजय राऊतांनी दिल्लीच्या नेत्यांकडे बोट दाखवलं की दिल्लीच्या नेत्यांच्या आदेशानं मला अटक करण्यात आली होती, मी शांत राहणार नाही आता. पवारांना नाही, मला वाटतं त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे, त्यांना काय बोलायचं त्यांचा प्रश्न आहे. पण मला वाटतं की किती वेळ केवळ आणि केवळ फक्त जमानत झाली आहे. जमानतीनंतरच्या भरपूर त्या ठिकाणी कारवाया असतात. कोर्टामध्ये त्या ठिकाणी अनेक सबमिशन करावे लागतात. तर मला वाटतं की केवळ जमानत झाली म्हणून या ठिकाणी एवढा जल्लोष करणे, जमानत झाली म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता मी निर्दोष बरी झालो आहे असं वागणे हे काही योग्य नाही आहे. केवळ जमानत झाली आहे. निवडणूक आयोगाने असं म्हटलं वन नेशन वन इलेक्शन संदर्भात होकार दर्शवलेला आहे, आम्ही तयार आहोत असं म्हटलं. नाही, माननीय केंद्र सरकारमध्ये आणि माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी अनेक वेळा या ठिकाणी या भूमिकेचं समर्थनच केलं आहे. पण राज्यातल्या अनेक पक्ष जे आहेत तर शेवटी सर्व पक्षी याला मान्यता मिळवावी लागते असं मला वाटतं. शेवटी हा केंद्राचा विषय आहे, या विषयाचं माझं फार संबंध नाही आहे. पण तरी मला जे माहिती आहे केंद्रातले जेवढे, राज्यातले जेवढे देशातले पक्ष आहे ह्या सर्व पक्षांचं मला वाटतं एकमत झालं पाहिजे असं दिसतंय. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. अफजल खानाच्या कबरीभोवती असलेलं अतिक्रमण पाडलं जात आहे या मुद्द्यावरती त्यांनी भाष्य केलं. तर पुढे आणखी संजय राऊत यांच्या जामिनाबाबत ते बोलले. आत्ता फक्त संजय राऊतांना जामीन मिळालेला आहे, मात्र आणखी खूप मोठी प्रक्रिया यापुढे बाकी आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. या सगळ्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिनमध्ये जाता जाता राज्यातल्या प्रमुख शहरातील तापमानावरती एक नजर टाकूयात.